ललिता, आपण एक खेळी खेळलो आणि अख्खा डाव उलटला. त्या वच्छी मावशींचे 2 आधार, एक जानकी वहिनी आणि देशपांडे कुटुंब पैकी पहिला आधार त्यांच्या विरोधात गेलाच आहे. दुसरा आधार आपण खिळखिळच करून टाकला. डावच काय, अख्खी टुर्नामेंट जिंकल्याचा आनंद होतोय मला. म्हणजे आपण इंद्रनीलचं लग्न सहज मोडू शकतो. येस, अगदी चुटकी सरशी. ते देशपांडे काहीही बोलू शकणार नाही. त्या देशपांड्यांमुळे आपलं 50 लाखाचं नुकसान झालंय हे दडपण त्यांना तोंडच उघडू देणार नाहीये. हो, बडे अधिकारी आहेत, इन्कम टॅक्स मध्ये आहेत. वच्ची मावशी काय काय सांगायचं मला त्यांच्याबद्दल. मला तर काय वाटतं माहितीये का ललिता, हे देशपांडे म्हणजे म्युझियम मध्ये ठेवलेली तोफ झालेत. दारू गोळा नसलेली, बघून अजिबात भीतीच वाटत नाही. आणि जानकी बहिणी तर एवढ्या घाबरल्यात, इंद्रनीलला स्वानंदीच्या सावलीपासून लांब ठेवतील. एक 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 मिनिट हा ललिता, इथे मला जरा धोका वाटतोय. काय प्रॉब्लेम काय पण? हे बघ, इंद्रनील स्वानंदीच्या प्रेमात आहे. मग साध्या सुध्या प्रेमात नाही. अब दुनिया की कोई भी ताकत हमें जुदा नहीं कर सकती वाल्या मूड मध्ये येतो. ते सोडाव तुम्ही माझ्यावर. या सगळ्या प्रकरणात ना मी एक गोष्ट छान शिकले. कुठली ग? शब्द, लॉजिक, राग या सगळ्यापेक्षा ना अश्रूंचा मारा लवकर काम करतो. शब्दाने शब्द वाढतो, तर्काला अंत नसतो आणि राग आल्याने काम बिघडतं. त्यापेक्षा अश्रूंचा मारा सगळ्यात लवकर काम करतो. करेक्ट आहे. या सगळ्या प्रकरणात झालेला हाच आपला फायदा म्हणायचा. हो ना, आणि ह्याचाच प्रयोग मी इंद्रनीलवर करणार. वा, ताबडतोब जा. तो ऑफिसला जायच्या तयारीत असेल. हो जाते, नका काळजी करू. असं प्रेशर आणते ना इंद्रनीलवर. इतके दिवस मी इतरांना रडवून स्वतःचं काम करून घेत होते, पण आता स्वतः खोटं रडून काम करून घेईन.